नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आज मी तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाची निर्मिती का केली, हा ग्रंथ वाचल्याने काय होते ते सर्व तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। नवरात्रीच्या काळात 9 दिवस माँ दुर्गेच्या विविध रूपाची पूजा केली जाते। नवरात्र वर्षातून 4 वेळा साजरी केली जाते। त्यापैकी 2 थेट आणि 2 गुप्त नवरात्र असतात। हा 9 दिवसाचा उत्सव देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। नवरात्रीच्या काळात लोक देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी दुर्गा सप्तशतीचे पठण करतात। असे मानले जाते की या पठणामुळे व्यक्तीच्या मनोकामना लवकर पूर्ण होतात आणि त्या व्यक्तीला माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद देखील प्राप्त होतो। दुर्गा सप्तशती ग्रंथाची निर्मिती भगवतीने मधु, कैटंब, महिषासुर, धूम्रलोचन, चंडमुंड, शुंभ निशुंभ राक्षसाचा वध केला व विश्रांतीसाठी सप्तशृंगी गडावर आली। सप्तशृंगी गडाच्या समोर मार्कंडेय पर्वत आहे। त्या पर्वतावर मार्कंडेय ऋषी राहतात। मार्कंडेय ऋषींना समजले भगवती युद्ध करून सप्तशृंगी गडावर विश्रांतीसाठी आले आहे। मार्कंडेय ऋषी धावत भगवतीच्या दर्शनासाठी सप्तशृंगी गडावर आले। भगवतीचे दर्शन घेतले, भगवतीची विचारपूस केली व भगवतीला प्रार्थना केली, हे माते, तू मधु, कैटंब, महिषासुर, धूम्रलोचन, चंडमुंड, शुंभ निशुंभ राक्षसाचा वध केला आहे। ती पूर्ण कथा मला सविस्तर सांगा। आई भगवतीने मार्कंडेय ऋषींची प्रार्थना मान्य करून युद्धादरम्यान घडलेले सर्व प्रसंग मार्कंडेय ऋषींना सांगितले। मार्कंडेय ऋषींना कथा ऐकून खूप आनंद झाला। त्यांनी भगवतीचे दर्शन घेतले व मार्कंडेय पर्वतावर निघून गेले। त्यानंतर मार्कंडेय ऋषींनी देवीच्या विविध रूपाबद्दल वर्णन, स्तुती, मंत्रे, महात्म्य व युद्धातील प्रसंग यांची यथायोग्य सांगड घालून एक दिव्य असा शक्तिशाली ग्रंथ निर्माण केला। तो ग्रंथ म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे। श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ पूर्ण झाल्यावर मार्कंडेय ऋषींनी भगवतीला ग्रंथ श्रवण करण्यास विनंती केली व त्यानंतर तो ग्रंथ भगवतीसमोर वाचून दाखवला। त्यावेळेस भगवतीने थोडीशी मान झुकवली आणि कान देऊन ग्रंथ श्रवण केला। आजतागायत आई भगवतीची मान थोडीशी झुकलेली आहे। आई भगवतीने वरदान दिले, जो भाविक दुर्गा सप्तशती ग्रंथाचे शुद्ध अंतकरणाने मनन चिंतन पठण करेल त्याचे सर्व प्रकारचे दुःख, दारिद्र्य, अरिष्ट निवारण होतील। इच्छितांना यथायोग्य जोडीदार मिळेल, घरात अखंड लक्ष्मी नांदेल, नोकरी व्यवसायामध्ये यश मिळेल, भूत प्रेत पिशाच बाधा निवारण होतील, सर्व प्रकारच्या ऐहिक व पारंपरिक सुखाचा लाभ होऊन 4 पुरुषार्थ प्राप्त होतील। दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथात सुमारे 13 अध्याय आहेत, ज्यामध्ये माँ दुर्गेचा महिमा वर्णन केला आहे। जे देवीचे भक्त नवरात्रीला दुर्गा सप्तशतीचे पठण करतात त्यांच्या जीवनात सुख समृद्धी नांदते, अशी श्रद्धा आहे। दुर्गा सप्तशती पठण करण्याची पद्धत। नवरात्रीचे 9 दिवसात दुर्गा सप्तशतीचे पठण करणे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते। नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून जिथे कलश स्थापित केला आहे तिथे बसून दुर्गा मातेच्या मूर्तीला पुष्प अर्पण करून कपाळावर कुंकू लावून तिलक लावावा। यानंतर उदबत्ती दिवे लावावेत। दुर्गा सप्तशती पाठाचे नियम। हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी भगवान गणेशाची पूजा केली जाते, म्हणून दुर्गा सप्तशतीचे पठण करण्यापूर्वी भगवान गणेशाचे ध्यान करा। दुर्गा सप्तशती पाठ करण्यापूर्वी स्वच्छ लाल रंगाच्या कपड्यावर अंथरून त्यावर श्री दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ ठेवावा। दुर्गा सप्तशती पाठ करण्यापूर्वी नवार्ण मंत्र, दुर्गा कवच, त्यानंतर तिलक आणि अर्गला स्तोत्राचे पठण करावे। यानंतर दुर्गा सप्तशतीचे पठण सुरू करावे। नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून दुर्गा सप्तशतीचे पठण सुरू करा। संपूर्ण 13 अध्याय एका दिवसात किंवा 9 दिवसात पूर्ण करा। पाठ करण्यापूर्वी आणि नंतर नवार्ण मंत्र
ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा पाठ करणे अनिवार्य आहे. या एका मंत्रामध्ये ओंकार, सरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली यांचे बीज मंत्र आहेत. जर तुम्ही संपूर्ण 9 दिवस दुर्गा सप्तशतीचे पठण केले तर पठण करताना ब्रह्मचर्य पाळा. धड्यादरम्यान घाई करू नका किंवा कोणत्याही प्रकारे बोलू नका. पठण ताल आणि सुरामध्ये असावे. सप्तशती पाठ करणाऱ्याने चुकूनही मांस, मद्य, लसूण, कांदा याचे सेवन करू नये. दुर्गा सप्तशती पाठाचे फायदे. दुर्गा सप्तशतीमध्ये एकूण 13 अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायाचे स्वतःचे महत्त्व आहे. हे सर्व धडे करण्याचे अनेक फायदे आहेत. पहिला अध्याय. पहिल्या अध्यायाचे पठण केल्याने माता दुर्गेचा कृपेने साधकाचे सर्व मानसिक त्रास दूर होतात आणि शत्रूवर विजय प्राप्त होतो. दुसरा अध्याय. दुसऱ्या अध्यायाचे पठण केल्याने साधकाला जमीन आणि मालमत्तेशी संबंधित विषयात यश लाभ मिळते. भगवतीच्या कृपेने कोर्टात सुरू असलेल्या खटल्यात दिलासा मिळतो. तिसरा अध्याय. दुर्गा सप्तशतीच्या तिसऱ्या अध्यायाचे पठण केल्याने साधकाला ज्ञात किंवा अज्ञात शत्रूपासून मुक्ती मिळते. जीवनाशी संबंधित सर्व प्रकारचे वाद मिटतात. चौथा अध्याय. भक्ती, शक्ती आणि माँ दुर्गेच्या दर्शनाचे सौभाग्य प्राप्त करण्यासाठी दुर्गा सप्तशतीचा 14 अध्याय वाचणे योग्य आहे. अध्याय 5. सर्व बाजूनी निराशेचा सामना करणे, आर्थिक, भौतिक आणि आध्यात्मिक सुखाची कमतरता असेल तर दुर्गा सप्तशतीचा 5वा अध्याय लाभ देईल. 6वा अध्याय. मन नेहमी अस्वस्थ असेल आणि तुमच्या कामात अनेकदा काही अडथळे येत असतील तर अशा समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी साधकाने दुर्गा सप्तशतीचा 6वा अध्यायाचे पठण करावे. 7वा अध्याय. 7व्या अध्यायाचा पाठ केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. 8वा अध्याय. 8व्या अध्यायाचे पठण केल्याने मार्ग गमावलेली व्यक्ती लवकरच योग्य मार्गावर परत येते आणि त्याला स्वतःशी संबंधित चांगुलपणा समजून घेणे आणि जाणून घेणे सुरू होतो. अध्याय 9वा. मुलाच्या सुखासाठी आणि मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी दुर्गा सप्तशतीचा 9वा अध्याय वाचा. अध्याय 10वा. 10व्या अध्यायाचे पठण केल्यास 9व्या अध्यायाप्रमाणेच फळ मिळते. 11वा अध्याय. व्यवसायात कष्ट करूनही नुकसान होत आहे, पैसा आणि वेळ दोन्ही वाया जात आहे, तर नवरात्रीमध्ये हे पाठ करा. 12वा अध्याय. मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीच्या 12व्या अध्यायाचे पठण केल्याने व्यक्ती खोट्या आरोपापासून शुद्ध होतो आणि समाजात त्याचा आदर वाढू शकतो. समाजामध्ये मानसन्मान, सुख, समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती होते. त्रयोदशी अध्याय. 13वा अध्याय विशेषतः मोक्ष आणि भक्तीसाठी पाठ केला जातो. हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.